श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 200चा उर्वरित भाग। सर्वज्ञ म्हणाले, हृदय शून्य धर्मी अधिकारू नाही। यावर सर्वज्ञांनी वेळू वाचा दृष्टांत सांगितला। चंदनाची या जवळिका आरी बोरी टाकळी वेहळकळी पाढळी वेदती परी वेळू न वेदे का तो अंतर सारू नव्हे तथा भीतरी पोकळ असे। तसे परमेश्वराजवळ युग धर्माप्रमाणे आचरण करणारे व विद्या मार्गाने देवतेचा कोमळ भक्ती मार्ग आचरणारे असतात। तसेच राजस तामस प्रकृतीचे असतात। तेही एखाद्या वेळेस परमेश्वराच्या बोध दातृत्वास योग्य होतात, परंतु मतिमंद पुरुष तो बोध दातृत्वास योग्य होत नाही। भक्ती जडा धर्मी अधिकारू नाही। यावर सर्वज्ञांनी भवरेले या वाळुकाचा दृष्टांत सांगितला। भवरेले वाळूक असे ते वारी बरवे दिसे फोडोनी पाहिजे तव आत गाठी भरले असे। तथा त्रिगुणात्मक सत्वाने डोळ्यात अश्रू आणून भक्ती करणारा देवतेचा भक्त असतो, परंतु ज्ञानाच्या बाबतीत चुकीच्या ज्ञानाने भरलेला असतो। हे सर्व जगत विष्णूचेच रूप आहे। फार काय ते आपण अन्न खातो ते धान्यादी पदार्थही त्यांचेच स्वरूप आहे असे म्हणतो। कर्म जडा धर्मी अधिकारू नाही। यावर सर्वज्ञांनी देह लुतेले या वाळुकाचा दृष्टांत सांगितला। देह लुतेले वाळूक असे ते हाती घेऊची नये ऐसाही घेईजे तरी दोन्ही हात की विया भरती। तसेच कर्मच तारक आहे, दुसरा कोणी ईश्वर नाही असे म्हणणाऱ्या नास्तिकाला परमेश्वराचे ज्ञान सांगू नये। जर सांगितले तर तो उलट दोष घेतो। अशा नास्तिकाच्या घरी किंवा जेथे सर्व नास्तिक असतील अशा गावास आपणहू कधी जाऊ नये। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।